गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. सलग 3 दिवस आम्ही जिमला गेलो आहे. आज गुरुवार आहे, 4था दिवस आहे. उद्याची पण होईल, शनिवारची काय गॅरंटी नाही. आम्ही थोडं झोपेत असतो. आज करूया झुंबा क्रॉसफिट. झुंबा करू मग उद्या क्रॉसफिट. उद्या नाही, उद्या वेट लिफ्टिंग. खरंच एक्झर्शन होतं माझं झुंबामध्ये. एक्झर्शन पण होईल आणि टाईमवर पण येईल. आता आपल्या 8 वाजले. 8 वाजले? बघा 8 नाही वाजले, 7:46 झाले. म्हणजे तेच पाऊस. चला मित्रांनो, आता आपल्याला पोहे बनवायचे. मित्रांनो, ब्रेकफास्ट करतोय आम्ही आणि ब्रेकफास्टमध्ये बघा पोहे, पनीर आणि अंडा. फुल हेल्दी ब्रेकफास्ट आहे आज. काय ब्रेक विमान झोपलं. आता मला ऑफिसला जायचं आहे. शांत झोपलं. How they know? How they मित्रांनो, आपल्याला घ्यायचं आहे फरसाण आणि पाव. तर संध्याकाळी आहे मिसळ पावचा बेत. तर त्यासाठी मी चंदननगरला आलो आहे. हे कितीला आहे? हां, इसमें विदाउट ये तीखा आता है क्या? यही है, छोटे बच्चे खा सकते हैं? थोडंसं तिखट आहे, बघू आता खातोय का तो. फरसाण घेतलेलं आहे. आता घ्यायचे आहेत आपल्याला पाव. ये ब्रेड कैसे है? 30 रुपये. मतलब ये क्या प्योर व्हीट है क्या? प्योर व्हीट नाही बोल. 2 लादी घेतल्यात. आता हे टोस्ट घेऊ मित्रांनो. चलो गाईज, पावासोबत टोस्ट पण घेतले. असं असतं, काही बाहेर आलं ना घ्यायला, त्याच्यासोबत काही ना काही येतच. आणि मग आपलं क्लीन इटिंगचं चॅलेंज तुटतं. हा सिग्नल आणि हा चौक एवढा डेंजर झाला ना मित्रांनो. बघा, सिग्नल लागलाय, कोण कुठं जात आहे कळतच नाही. इकडून तिकडून तिकडून इकडून. सारी रतिया जागून याला सिग्नल दिसायला नाही.
हे बघा मित्रांनो, ते कुरकुरे आणलेले आता विवान खाणार आहे, कारण ते जास्त तिखट नाही. मी पितोय प्रोटीन बटर मिल्क अमूलचं, अजून संपलं नाही. 30 पॅकेट आणलं होतं. खातो का रे? दाखव कसं खातो. छान आहे का? झोपेतून उठलंय त्यामुळे कसं शांत झालंय. एक एक खा. खा एक एक खा. विवान चालत आलायच्या घरातून इकडे खातर घरी चालते. हे चाल रे, बस इथं. आता आपल्याला काय खायचंय? खाली बस. मित्रांनो, आज आहे मिसळ पावचा बेत. हे आता नका दाखव, पहिलं पाणी घ्या त्याच्यातून. कशात ठेवले आहे? आणि सकाळी आम्ही जे आणलं होतं पॅकेट सोलकडीचं, ती सोलकडी बनवली प्रियांकाने. पाणी का? पाणी थंड व्हायला ठेवलं होतं. थोडं थोडं टीव्ही मध्ये पाणी टाकतात. आणि आता हे तिन्ही मध्ये थोडं थोडं पाणी नंतर पण टाकलं. आता त्या पॅकेट मध्ये काय मिक्स केलं होतं? बस काहीच नाही केलं. बघायचंय मला टेस्ट करून, मग मी मिक्स करणार माझ्या हिशोबाने. वास तर वेगळाच येतो. फ्रेशच असते. ते पण याच बनवत असतील. कशाचं? असं पॅकेटचं. कसं लागतंय? चल चल चल, आला का? ओढतोय कसं बघ. मित्रांनो, आता डिनर करायचं आहे. संध्याकाळचे वाजलेले 8:15 रात्रीचे. आणि डिनर मध्ये बघा स्पेशल काय आहे. पाव, मिसळ पाव आहे. तर फरसाण मी मागाशी चंदननगरमधून आणले. मिसळ बनवली आहे. ही उकडलेली मटकी आहे, कांदा, लिंबू आणि सोलकढी सकाळी आणली आपण. ते पॅकेट त्याची बनवली लगेच प्रियांकाने. पहिला आपण सोलकढी टेस्ट करू. त्यात साखर असते, आता मला कळालं प्रियांका. मस्त झाले, झणझणीत. मित्रांनो, मी प्रियांका विवान तिघं वॉकला आलोय खाली. जेवण झाले आता. तर आजचा ब्लॉग इथंच. वॉकला आलोय, तो राईडला आलाय. हां, तर डेली ब्लॉग आजचा आपण इथंच संपूयात. आणि उद्याचा ब्लॉग एकदम वेगळा असणार आहे, नवीन असणार आहे. कारण उद्या डेली रुटीन असणार आहे आमचं. तर उद्याचा ब्लॉग स्पेशल काय आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्येच कळेल तुम्हाला. जिमचं फुटेज येणार नाही. डेली आम्ही काय करतो, डेली ॲक्टिव्हिटी येणार नाही. तर वेगळं असणार आहे काहीतरी. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा ते. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काहीतरी नवीन ट्राय करतो आहे. नवीन म्हणजे ती गोष्ट आमच्यासोबत डेली घडते, पण रेकॉर्ड करत नाही मी ती गोष्ट. तर थोडा वेट करा, उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेलच. उद्या वर्क फ्रॉम होम करतो मी. तर उद्याचा ब्लॉग वेगळा बनवायचं रिझन आहे की बाबा तुम्हीसुद्धा बोर होत असाल की तेच डेली ॲक्टिव्हिटी बघून. आणि मलासुद्धा काहीतरी वेगळं करायची इच्छा असते. पण आयडियाज खूप आहेत. फक्त ते इम्प्लिमेंट करणं, त्यावेळी आयडिया आली की इम्प्लिमेंट करणं, ते तेव्हाच केली पाहिजे. लगेच विचार आला की नंतर करू म्हटलं ना, ते जातच. मी उद्या विचार केला आहे काहीतरी वेगळा ब्लॉग बनवायचा. तर तेच रिझन आहे की काहीतरी वेगळा आज कर. येस, नवीन कंटेंट काहीतरी वेगळा. त्यामुळं उद्या एक नवीन ट्राय करतो मी. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी. आणि सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. Time I try to fit in, it ends up in misery, yeah. Socializing doesn't